विषय सोपा करून सांगण्याचा मी जरा प्रयत्न करणार आहे. आणि बऱ्याच लोकांकडनं विषय सोपा करून सांगितला की तो आम्हाला जास्त भावतो अशी प्रतिक्रिया आल्यामुळं हा विषय मी जरा थोडासा सोपा करून सांगतोय. विषय आहे की शरीरांतर्गतलं अर्थ मंत्रालय. आता हे अर्थ मंत्रालय म्हणजे काय प्रकार आहे हे जरा थोडंसं शरीरांतर्गत अर्थ मंत्रालय मी आपणाला सविस्तर त्याचं उदाहरण ह्या देशाचं अर्थ मंत्रालय, त्याची कार्य काय आहेत, त्याची कार्यपद्धती काय आहे, कशा पद्धतीनं ते काम करतं, शरीरात मध्ये सुद्धा असं अर्थ मंत्रालय आहे की ते कशा पद्धतीनं काम करतं. आणि अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे हा. शरीरांतर्गत जे अवयव आहेत त्या अवयवामधला एक अवयव असा आहे की त्याचं अतिशय महत्वाचं काम आहे. आणि बऱ्याच वेळेला ह्या अवयवाबद्दल जास्त चर्चा होत नाही, पण ह्यानं झालेल्या व्याधीबद्दल जास्त चर्चा होते. तर त्याबद्दलचं आज मी आपल्याला सविस्तर विवेचन करणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्याय. आपण पाहतात शाकल्य कट्टा. आता जसे देशाचं अर्थ मंत्रालय असतं तसं शरीरामध्ये सुद्धा एक अर्थ मंत्रालय कार्यरत असतं. देश ही कल्पना आपण केली. देशामध्ये घटक काही राज्य आहेत आणि राज्यामध्ये काही जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये काही गाव आहेत, तालुके आहेत, तालुक्यामध्ये काही गाव आहेत. म्हणजे छोटी छोटी शेवटी नागरिक, देशाचा नागरिक हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नेशन असं काम करत असतो. तसं शरीरामध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे तर सेल आहे, म्हणजे पेशी आहे. जी पेशी काम करत असते आणि ती काम केल्यामुळं आपलं शरीर चालू असतं. ज्या काही शरीरामधल्या सगळ्या घटना घडतायत हे ते पेशी काम केल्यामुळं घडत असतात. आता जसं देशामध्ये प्रत्येक नागरिक हा काही उद्दिष्ट ठेवून त्याचं कर्म करत असतो, तो त्याच्याकरता स्वतःकरता कमवत असतो, खात असतो, त्याच्या कुटुंबाकरता काम करत असतो. तसंच शरीरामधली प्रत्येक पेशी ही स्वतःही कमवत असते, खात असते व ती इतरांनाही मदत करत असते व ती आपल्या अवयवाच्या दृष्टीनं उपयोगी असते. शरीरांतर्गत असे अनेक अवयव आहेत. त्यापैकी एक महत्वाचा अवयव आहे तो म्हणजे पॅनक्रियाज, ज्याला स्वादुपिंड ग्रंथी म्हणतात किंवा आग्नेयाशय म्हणतात. आता ह्या आग्नेयाशयाची तुलना जी आहे ती अर्थ मंत्रालयाशी आपल्याला करता येईल. ती कशी करता येईल आणि त्या पद्धतीनं तो विषय आपल्याला समजून घ्यायला किती सोपा होईल ह्या दृष्टीनं माझा एक प्रयत्न मी इथं करतो आहे. तर जसं कर रूपाने देशाला पैसा मिळतो, कर गोळा होतो. कर कोण देतं? जे नागरिक आहेत ते नागरिकच कर देतात. आता ते कशा पद्धतीने कर देतात? काही नागरिक डायरेक्ट कर भरतात सरकारला, काही नागरिक सरकारला प्रत्यक्ष कर न देता अप्रत्यक्ष कर देतात. आता अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी आणि डायरेक्ट कर म्हणजे काय तर इन्कम टॅक्स किंवा TDS वगैरे. हे जे काही कर आहेत ना हे डायरेक्ट कर आहेत. तसं शरीर पोषण सुद्धा कशाने होत असतं तर ज्या वेळेला ते पेशी काम करत असतं, श्रमरूपानं शरीराला ते ऊर्जा देत असतं, त्या अवयवाला जिवंत ठेवत असतं, स्वतःही जिवंत राहत असतं. म्हणजे स्वतःही त्याचा उपभोग घेतं. स्वतःला जिवंत राहण्यासाठी सुद्धा ऊर्जा लागते, तसं अवयवाला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा लागते व पर्यायानं शरीराला संचलित राहण्यासाठी ऊर्जा लागते. म्हणजे हे एक ऊर्जा मंत्रालय म्हणा, अर्थ मंत्रालय म्हणा, अशा पद्धतीचं इथं काम करतं. उदाहरणार्थ आपण अर्थ मंत्रालय हे जास्त चांगलं एक संयुक्तिक उदाहरण याच्यामध्ये ठरू शकतं. कारण अर्थ असल्याशिवाय कुठली क्रिया घडत नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला पैसा उपलब्ध पाहिजे. आणि पैसा उपलब्ध नसेल, देश दरिद्री असेल, मनुष्य दरिद्री असेल तर त्याची क्रियाहीनता वाढते,
तो क्रियाशील राहत नाही. ही वस्तुस्थिती सामाजिक परिस्थितीमध्ये आपण सगळीकडे बघतो. तर देशाची जी काय गरज आहे, प्रगती आहे, हे पाहून अर्थ मंत्रालय त्या आलेल्या कराचं वाटप करत असतं परत त्या नागरिकांकडे. म्हणजे कर रुपी पैसे घेतं, पण नागरिकांच्या सुखसुविधा तयार करण्याचं काम हे अर्थ मंत्रालयाचं आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये जे पेशीतनं ऊर्जा तयार होत असते आणि ती ऊर्जेमधनं जे क्रिया घडत असते, ती क्रिया घडण्यासाठी जी काही प्रत्येक पेशीला एनर्जी लागते, जसं नागरिकाला सरकारचं सहकार्य लागतं, सरकार त्याला सगळ्या सुविधा पुरवतं, तसंच शरीर हे त्या पेशीला सगळ्या सुविधा पुरवतं. आणि ते पुरवणारं कोण आहे तर आग्नेयाशय. आग्नेयाशय म्हणजे जिथं ऊर्जा निर्मिती होत असते, शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करण्याचं ठिकाण, म्हणजे ते कारणीभूत असतं. करण्याचं ठिकाण म्हणजे काय तर ते कारणीभूत आहे. आणि ते कशा पद्धतीनं कारणीभूत आहे हे ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊ. पहिलं आपण एक समजून घेऊ की स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे काय, ती कुठं असते, काय असते. तर स्वादुपिंड ग्रंथी जी आहे ती आमाशयाच्या मागच्या बाजूला, पाठीच्या कण्याच्या अलीकडं आणि आमाशयाच्या माग असे मधल्या भागामध्ये ही स्वादुपिंड ग्रंथी स्थित आहे. आणि ही स्वादुपिंड ग्रंथी हे सगळं काम करत असते. बहुतांशी स्वादुपिंड ग्रंथी ही चर्चेमध्ये येत नाही. त्याला पॅनक्रियास असं म्हणतात. अनेकांना हे नाव माहीत असेल किंवा नसेल, पण ह्याचा उल्लेख शक्यतो सर्वसामान्य रुग्णांमध्ये आलेला बघायला मिळत नाहीये. आता याचे स्त्राव कुठले कुठले आहेत. ही स्वादुपिंड ग्रंथी ही एक मिक्स ग्लँड आहे. त्याच्यामध्ये एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड असे दोन्ही ग्लँडचा समावेश आहे. एक्झोक्राईन ग्लँडमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ह्याच्यामध्ये जे स्त्राव सांगितलेले आहेत, तर ते स्त्राव म्हणजे कुठले कुठले आहेत तर ते आपण जरा थोडेसे व्यवस्थित बघूया. तर ह्या स्त्रावामध्ये एक्झोक्राईन ग्लँड्समध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स कोणकोणते आहेत तर प्रोटीएज आहे. ही मी तुम्हाला साधारणपणे एक जनरल माहिती असावी. डीपमध्ये माहिती गेल्यास तर फार मोठा व्हिडिओ तयार होईल आणि सर्वसामान्य माणसाला तो समजणार नाही. पण साधारणपणे माहिती सांगतो. तर ते प्रोटीएज आहे. दुसरं काय आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम मध्ये तर लायपेज आहे. तिसरं काय आहे तर अमायलेज आहे. त्याच्यानंतर आणखी स्त्राव कुठला येतो तर तो येतो वॉटर म्हणजे पाणी. आणि कुठला येतो तर बायकार्बोनेट. बायकार्बोनेटचं काम काय आहे तर बायकार्बोनेट काय करतात की आमाशयामधली जी ऍसिडिक मीडिया आहे, त्याच्यानंतर अन्न ज्या वेळेला लघ्वांतरात जायला लागतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जायला लागतं, त्यावेळेला त्याचं ऍसिडिक मीडिया बदलून तो अल्कलाईन मीडिया तयार करायचं काम हे बायकार्बोनेट करत असतं. आणि हे बायकार्बोनेट तुम्हाला पॅनक्रियामधनं मिळत असतं. ते कुठल्या मार्फत मिळत असतं तर एक्झोक्राईन ग्लँडमध्ये. म्हणजे एक्झोक्राईन ग्लँडमध्ये आपण काय काय बघितलं तर अमायलेज आहे, लायपेज आहे, प्रोटीएज आहे, वॉटर आहे आणि सोडियम बायकार्बोनेट आहे. आता हे अमायलेज, लायपेज आणि प्रोटीएज हे काय करत असतात तर काय ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन अशा पद्धतीचे काही घटक जे शरीराला उपयोगी आहेत ते त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी बनवून देत असतात. त्याचबरोबर आता हे जे अमायलेज आहे, अमायलेज काय करतं जर जे मोनोसॅकराइड्स आहेत किंवा ट्रायग्लिसराइड्स आहेत किंवा फ्री फॅटी एसिड्स आहेत ह्याच्यापासून शरीराला ऊर्जा निर्मिती करून देत असतं. आणि त्याचबरोबर सॅकराइड्स पासून अमायलेज हे ऊर्जा करत असतं. पाण्याचं काम तिथं साधारणपणे आर्द्रता राहावी ह्या आशेनं पाणी आहे, वॉटर आहे. आणि सोडियम बायकार्बोनेट मी जसं आधी म्हटलं तसं तो मीडिया अल्कलाईन करण्याचं काम हे स्वादुपिंड ग्रंथीमार्फत एक्झोक्राईन ग्लँड मार्फत केलं जातं.
त्याच्यानंतरची एक महत्वाची ग्लँड येते ती त्याच्यानंतर महत्वाचं जे सिक्रेशन येतं ते म्हणजे हे झालं एक्झोक्राईन आपण बघितलं. आता त्याच्यानंतर जे येतं ते म्हणजे एंडोक्राईन सिक्रेशन्स कुठली कुठली. आता एंडोक्राईन सिक्रेशन्स मध्ये 4 सेल्स असतात, म्हणजे 4 लोक आहेत ते देशातले. ती काय करत असतात, तर पहिलं सेल आहे म्हणजे ते अल्फा सेल्स. अल्फा सेल्स काय करत असतं, तर ग्लुकॅगॉन प्रोड्यूस करतं. हे ग्लुकॅगॉन काय करतं, हे ग्लुकॅगॉन ज्या वेळेला सिक्रेट्स व्हेन रिसेप्टर्स इन पॅनक्रियास सेन्स डिक्रीज इन शुगर लेवल, म्हणजे ज्या वेळेला शुगर लेवल तुमची कमी होते त्यावेळेला ह्याचं ग्लुकॅगॉनचं काम चालू होतं. म्हणजे शरीरामध्ये जर साखर कमी झाली तर ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं पॅनक्रियाज मार्फत, आणि पॅनक्रिया मार्फत ग्लुकॅगॉन सिक्रेट झाल्यानंतर जे साठलेलं ग्लुकोज आहे त्याचं ग्लायकोजिनोलायसिस होतं, म्हणजे त्याचं रूपांतर परत साखरेमध्ये केलं जातं. साठलेल्या साखरेचं रूपांतर, साठलेल्या साखर जी आहे ती वेगळ्या स्वरूपात असते, त्याचं सिंपल शुगरमध्ये जे शरीराला उपयोगी पडेल, ज्यातनं ऊर्जा निर्माण होईल अशा स्वरूपामध्ये ते घेतलं जातं. त्या क्रियेला म्हणायचं ग्लायकोजिनोलायसिस. त्याच्यानंतरची दुसरी क्रिया त्याच्यातनं घडत असती ती म्हणजे ग्लुकोनिओजिनेसिस. हे कशातनं घेते ऊर्जा, तर ग्लुकोजिनेसिस काय करतं, कन्व्हर्ट ग्लुकॅगॉन इनटू ग्लुकोज. हे झालं ग्लायकोजिनोलायसिस. त्याच्यानंतर अमायनो ऍसिड्सपासनं जी ग्लुकोज बनते ते ग्लुकोनिओजिनेसिस ही प्रोसेस आहे. त्याचबरोबर लिपिड्स जे असतात, लिपिडपासून जी ग्लुकोज बनते ते सुद्धा ग्लुकोनिओजिनेसिस असं त्याला म्हटलं जातं. हे झालं अल्फा सेलचं काम. त्याच्यानंतर दुसरा सेल आहे तो म्हणजे महत्वाचा सेल आहे. आता हे अल्फा सेल टोटल पॅनक्रियामध्ये किती टक्के असतात, जी पॅनक्रिया आहे त्याच्यामध्ये किती टक्के, तर 20%. 20% अल्फा सेल्स असतात आणि 75% सेल्स हे बीटा सेल असतात. आता हे बीटा सेल काय सिक्रेट करतात, तर हे बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करतात. आणि ह्या इन्सुलिनचं काम काय, तर साखर ज्या वेळेला जास्त होते त्यावेळेला ती खर्च करणं हे इन्सुलिनचं काम आहे. आता हे कसं खर्च करतं, तर प्रत्येक पेशीच्या अंतर्गत साखर पोचली पाहिजे, आणि ती जर साखर पोचली तरच तुम्हाला ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे शरीरातली कुठलीही पेशी असेल, डोळ्याची पेशी असेल, हृदयाची पेशी असेल, किडनीची पेशी असेल, लिव्हरची पेशी असेल, मांसपेशी असतील, हाडांच्या पेशी असतील, तर ह्या सगळ्या पेशींना काम करण्यासाठी एनर्जी लागते. ती एनर्जी जी मिळती ती इन्सुलिन तिथनं आतमध्ये त्या सेलच्या मध्ये गेल्यानंतरच ती एनर्जी शरीराला मिळू शकते. मग इन्सुलिन काय करतं, तो ग्लुकोज जो मॉलिक्यूल आहे तो ग्लुकोज मॉलिक्यूल सेल वॉल मधनं आतमध्ये सेलमध्ये सोडला जातो व सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतात ह्या मायटोकॉन्ड्रिया मार्फत एनर्जी तयार होत असते. हे झालं बीटा सेल. हे किती टक्के आहेत, 75%. त्याच्यानंतर दुसरे सेल्स आहेत ते म्हणजे डेल्टा सेल्स. आता हे डेल्टा सेल काय करतात, तर ग्लुकॅगॉन जे अल्फा सेलचं सिक्रेशन आहे आणि बीटा सेलचं जे इन्सुलिन सिक्रेशन आहे हे दोन्ही सिक्रेशन तात्पुरती थांबवतं. ते कोण काम करतं, बीटा सेल. बीटा सेल मधनं काय तयार होतं, तर सोमॅटोस्टॅटिन नावाचा एक घटक तयार होतो आणि हे सोमॅटोस्टॅटिन तात्पुरतं ते थांबवतं. आता इथं आपल्याला एक कल्पना करता येईल अशी की हे जे बीटा सेल्स आहेत हे बीटा सेल्स तुम्हाला जनतेला, जशी जनतेला सेवा सुविधा पुरवल्या जातात त्या पद्धतीनं हे बीटा सेल्स तुम्हाला ऊर्जा पुरवत असतात. आणि ग्लुकॅगॉन जे अल्फा सेल्स आहेत हे सुद्धा तुम्हाला साठलेल्या भागातनं ऊर्जा पुरवत असतात. म्हणजे समजा अर्थ खात्यामध्ये
पैसा जर साठून आहे तरी सुद्धा तो गरज पडली तर तो साठलेला पैसा वापरला जातो. जसं काही काही वेळेला सोनं गहाण टाकलेलं आहे आपल्या देशानं, तसंच तो साठलेला पैसा आहे. ते काम ग्लुकॅगॉनचं आहे. आणि जे रोजच्या रोज अर्थ मंत्रालयाकडे अर्थ मिळतोय त्याचा दर वर्षाला विनियोग करणं व योग्य मार्गी लावणं हे काम जे आहे ते बीटा सेल्स शरीरामध्ये करत असतं, म्हणजे इन्सुलिन करत असतं. आणि ह्या सगळ्याला, ह्या दोन्ही क्रियांना थांबवणं हे कोण करतं, किंवा त्यांना स्टँडस्टिल ठेवणं हे कोण करतं? रिझर्व्ह बँक करते. आणि ती रिझर्व्ह बँक म्हणजे डेल्टा सेल्स, म्हणजे सोमॅटोस्टॅटिन. हे सोमॅटोस्टॅटिन नावाचा जो घटक आहे ना, तो म्हणजे डेल्टा सेल्स. आणि चौथा जो काही एक प्रकार आहे तो म्हणजे पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. त्यांचं प्रमाण किती आहे? 1% आहे. ते ॲपेटाइट स्टिम्युलंट आहे, म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये भूक निर्माण करणे, एखादी ऊर्जा निर्माण करणे, एक वैचारिक तुम्हाला पुश देणे. जसं आपण म्हणतो वैचारिक पुश दिल्यानंतर आपल्यातनं कार्य होतं, तसं ते कार्य पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड करत असतात. आणि हा चौथा सिक्रिशन झालं. अंतःस्रावी ग्रंथीमध्ये एंडोक्राईन जे सिक्रिशन आहे ते चौथं सिक्रिशन झालं. हे तुम्हाला लक्षात आलं? अल्फा सेल्स, बीटा सेल्स, डेल्टा सेल्स आणि पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सेल्स, ह्यांची ही सिक्रेशन्स, अशा पद्धतीने हे काम चालत असतं. आणि हे काम ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं, नियंत्रण हे समतोल पाहिजे. आणि हा समतोल राखण्याचं काम जे आहे ना ते रिझर्व्ह बँक करत असते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बिघाड झाला तर तुम्हाला काय होणार आहे? ह्यामध्ये जर बिघाड झाला तर तुम्हाला मधुमेह होणार आहे. मधुमेहामध्ये नेमकं काय घडतं? शरीराअंतर्गत जी काही साखर आहे त्या साखरेचा वापरच होत नाही. साखर पडून राहते, धड ती साठवलीही जात नाही, धड ती खर्चही होत नाही. दोन्ही गोष्टी होतात. जसं ग्लुकॅगॉन शरीरामध्ये साखर देतं साठवलेल्या साखरेपासून, पण ती साठवली जात नाही आणि ती खर्चही होत नाही. अशी ज्यावेळेला आयडियल एखादी संपत्ती तुमच्या देशामध्ये जर पडून राहिली तर तो देश आजारी पडणार आहे. क्रयशीलता कमी झाली तर तो आजारी पडणार आहे. मधुमेहाचं नेमकं कारण काय आहे? तर तुमची क्रयशक्ती कमी होणं. तुमच्या शरीरामधील क्रयशक्ती कमी झाली तर तुमचा इन्सुलिन सिक्रेट होणं हे कमी होतं. म्हणजे तुमचा पॅनक्रिया हा जो अवयव आहे हा अकार्यक्षम व्हायला लागतो. आणि हा जर तुमचा पॅनक्रिया अकार्यक्षम झाला तर तुम्हाला मधुमेहासारखा भयंकर आजार होण्याची शक्यता दाट आहे. आता हे साधारणपणे आयडिया मिळावी, जसं अर्थ मंत्रालयाचं काम आहे तसंच शरीरामध्ये ही कामं चालू असतात. अर्थ मंत्रालय काय करत असतं? कर रूपानं पैसा घेत असतं. आता तो कर रूपानं पैसा कसा घेतं अर्थ मंत्रालय? जसा सूर्य तो निसर्गातील पाणी खेचून वरती नेतो. सूर्य निसर्गातील पाणी खेचून वरती नेतो, वरती त्याचे ढग बनतात आणि ढग बनल्यानंतर वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला परत तो पाणी देत असतो. तसंच कर रूपानं तुमच्या संपत्तीमधील, तुमच्या कमाईमधील काही अंश हे सरकार घेत असतं व ते सुखसुविधा ह्या पद्धतीनं तुमच्यावर वर्षा करत असतं. हे साधारणपणे एक ठोकताळा समजावा. आणि हेच कार्य स्वादुपिंड ग्रंथीमार्फत घडत असतं. म्हणून स्वादुपिंड ग्रंथीला अतिशय महत्व आहे. आणि स्वादुपिंड ग्रंथी हे मूळ ज्याची भूमिका आहे कशामध्ये आहे? मधुमेह या व्याधीमध्ये मोठी भूमिका आहे. त्यामुळं जरूर हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर तुम्ही जरूर सगळ्यांना हा शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना त्याचं स्थूल स्वरूप लक्षात येऊ दे. आता सगळं डिटेलमध्ये सांगणं हे फार लांबेल.
शक्यतो सर्वसामान्यपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातनं काही चुकलं असलं मला माफ करा. पण काही ना काहीतरी कुठंतरी कोइन्सिडन्स ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहाव्यात आणि ह्या पद्धतीनं लोकांना ते स्मरणात राहावं व आपण काय करतोय काय नाही. म्हणजे आपल्याला श्रम हे केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला श्रम केले पाहिजेत. श्रम केले की ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या शरीरामधले सेल काम करायला लागणार आहेत. म्हणजे जसं देशामधले नागरिक हे निवांत राहिले, आळशी राहिले, तर देशाची प्रगती होत नाही. देश रोगी बनतो, तसंच देह पण आपला रोगी बनतो. असं एक थोडक्यात मला सांगायचं आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनेकांना तुम्ही शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि शाकल्य कट्टा हा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.